कधी तुम्हाला असं वाटतं का, मी मेहनत खूप करतो पण नशीब साथ देत नाही? कधी प्रयत्न करूनही यश थोडंसं दूर जातं आणि मनात प्रश्न उभा राहतो, आपलं भाग्य कधी उजळणार? मंडळी, आज मी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा केलेला उपाय झोपलेलं भाग्य सुद्धा जाग करू शकतो. नमस्कार मंडळी, कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या सर्वांच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेवाचा उत्तरायण प्रवास सुरू होण्याचा दिवस. म्हणजे अंधार कमी होतो, प्रकाश वाढतो आणि निसर्ग आपल्याला सांगतो आता बदलाची वेळ आहे. आणि याच बदलाच्या क्षणी तिळाला फार मोठं महत्व दिलं गेलं आहे. का दिलं गेलं आहे माहिती आहे का? कारण शास्त्र सांगतं, तिळामध्ये आपली कटुता, अडथळे आणि दोष शोषून घेण्याची ताकद आहे. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा उपाय केल्यास शनी शांत होतो आणि भाग्याला गती मिळते. मंडळी, हा उपाय फार मोठा नाहीये, फार खर्चिक पण नाही, पण श्रद्धेने केला तर फार परिणामकारक आहे. त्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ टाका आणि सूर्याकडे पाहून ते पाणी अर्पण करा आणि मनापासून म्हणा, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळ जप करा. मंडळी, हा क्षण फार महत्वाचा आहे, कारण या क्षणी आपण फक्त सूर्याला पाणी देत नाही किंवा सूर्याला अर्घ्य देत नाही, तर आपण आयुष्यातील अंधार सूर्याच्या प्रकाशात अर्पण करतो. त्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. हा दिवा फक्त प्रकाश देत नाही, तर घरातील नकारात्मकता जाळतो. दिवा लावताना मनात शांतपणे म्हणा, ओम शनेश्चराय नमः, ओम शनेश्चराय नमः. मंडळी, शनी कठोर असतो पण तीळ त्याला प्रिय आहेत. म्हणूनच तिळाचा दिवा शनी दोष शांत करतो आणि अडथळे कमी करतो. या दिवशी तिळाचं दान नक्की करा. तिळगुळ, तिळाचे लाडू किंवा साधे काळे तीळ गरजू व्यक्तीस नक्की द्या. लक्षात ठेवा, दान करताना कुठलीही अपेक्षा करू नका, फक्त मनात स्वच्छ भावना ठेवा. कारण जे आपण तिळासारखं सोडतो ते गोड गोड स्वरूपात आपल्याला परत मिळतं. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत एक सुंदर वाक्य आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. याचा अर्थ फक्त गोड खाणं नाही, तर राग सोडणं, कटुता सोडणं आणि माणुसकी जपणं असा आहे. मंडळी, भाग्य फक्त ग्रहांवर नसतं, ते आपल्या वागणुकीवरही असतं. या मकर संक्रांतीला तुम्ही फक्त एकच गोष्ट ठरवा, मी तिळासारखी कटुता सोडीन आणि गुळासारखं गोडवा स्वीकारेन. जर हे मनापासून केलं तर भाग्य नक्की उजळेल. मंडळी, सूर्यदेव तुमच्या आयुष्यात प्रकाश आणो, तिळाचा उपाय तुमचे अडथळे दूर करो आणि मकर संक्रांती तुमच्यासाठी नवीन सुरुवात ठरो. शुभ मकर संक्रांती. जय सूर्यदेव, जय शनिदेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हा व्हिडिओ तुमच्या काही उपयोगी आला असेल तर कृपा सिंधू रहस्यगाथा या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.